चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर मंगळवारचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्ही जे काही या दिवशी उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे। बघा, मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या घरामध्ये असणारी जी तुळस माता आहे त्या तुळस मातेच्या पूजनासाठी असतो। बघा, तुळस माता जी भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते, माता लक्ष्मीचं एक स्वरूप समजली जाते। ज्या घरात एकत्रित माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही अखंडित स्थिर असते। म्हणजे आजच्या दिवशी सकाळपासून आपण एक तरी लक्ष्मीची सेवा केली असेल, फक्त एखादा स्तोत्र मंत्र असेल किंवा नामस्मरण जरी केलं असेल, त्यासोबत जेव्हा तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण कराल, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी ही एक वस्तू तुळशी मातेला अर्पण करायची आहे। जी वस्तू आजच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण केल्याने तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा राहील, ज्यामुळे घरातील आर्थिक प्रगती झपाट्याने होत जाईल। घरामध्ये चहू बाजूने पैसा येत जाईल आणि आलेला जो पैसा म्हणजे जी लक्ष्मी आहे ती स्थिरही होईल। बघा, हा उपाय कुठल्याही मंगळवारी आपल्याला करता येतो। तुम्ही एक मंगळवार करा, प्रत्येक मंगळवारी करा, जसं तुम्हाला करायचे। एक मंगळवारमध्येच मी तुम्हाला सांगते, तुम्हाला 60 ते 70% पूर्ण अनुभवायला सुरुवात होईल। आता कुठलीच गोष्ट अशी नाही की एका दिवसात केली, एका वेळात केली आणि ती झाली। कमीत कमी त्याला 2-3 वेळा आपल्याला करावी लागते, त्याच्यानंतरच त्याचा पुरेपूर रिझल्ट येतो। आता असं नाही की उपायाला सुरुवात केली आणि तुम्हाला 1 लाख मिळाले, 1 करोड मिळाले, पण जिथे काहीच होत नव्हतं, काहीच घडत नव्हतं, काही येतच नव्हतं, तिथे तुमच्याकडे काहीतरी यायला लागेल। रोज कुठून ना कुठून का होईना पण घरामध्ये पैसा यायला लागेल, लक्ष्मीचं आगमन तरी तुमच्या घरामध्ये व्हायला सुरुवात होईल। आणि जेव्हा घरामध्ये लक्ष्मी येईल, पैसा येईल, तेव्हा त्यामध्ये बरकत पण येईल। आता काय उपाय आहे, कसा करायचा व्यवस्थित आहे का? फक्त आपल्या जर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला मंगळवारच्या दिवशी सायंकाळी 5च्या पुढे ते रात्री 9:30च्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे 1 तांब्याभर पाणी। तांब्याभर नका घेऊ, अर्धा तांब्याभर पाणी घेतलं तरी चालेल। त्यामुळे थोडंसं गंगाजल घालायचे, थोडं चंदन घालायचे, थोडं अष्टगंध घालायचे, हळदी कुंकू घालायचे, अक्षता घालायचे, हे सगळं मिक्स करायचं आहे। सगळ्यात अगोदर तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करायचं असेल, माता लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल तर तूप हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। एक शुद्ध तुपाचा नसेलच, आता ऑप्शनच नसेल तर मग तेलाचा लावा, ठीक आहे। तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला तुळशी मातेच्या समोर लावायचा आहे। त्याच्यानंतर तांब्यामध्ये जे तुम्ही तीर्थ बनवून घेतलेलं आहे, आता जे सांगितलं, पाणी, त्याच्यामध्ये गंगाजल, हळदी कुंकू, चंदन, अष्टगंध, अक्षता, हे सगळं तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक कवडी घ्यायची। आपल्या घरामध्ये, तिजोरीमध्ये, देवघरामध्ये जिथेही कवडी असेल तिथून एक कवडी घ्यायची, ठीक आहे। ही कवडी तुम्हाला पूर्ण हळदीमध्ये मिक्स करायची। एका वाटीत हळद घ्यायची, हळदीमध्ये थोडं पाणी घालायचं, हळदीची एक पेस्ट करायची आणि त्यामध्ये ही जी कवडी आहे ती टाकायची आणि संपूर्ण कवडीलाही हळद लावून घ्यायची। इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक तुळशीचंच पान घ्यायचं। बघा, तुळशीचं पान खडलेलं असेल तेच घ्या, शक्यतो तोडू नका। 5च्या आतमध्ये जर तोडायचं असेल तर तोडा तुम्ही, म्हणजे 6च्या आतमध्ये। 6 नंतर तुळशीला आपण तोडत नाही, स्पर्श करत नाही मोस्टली, म्हणून खाली गळलेलं पान असेल तेच घ्या। फक्त एक तुळशीचं पान घ्यायचं, ते पान तुळशीच्याच बुडाच्या शेजारी ठेवून द्यायचं आहे आणि त्या पानावरतीच तुम्हाला ही जी कवडी आहे ती कवडी ठेवून द्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं, याच्यावरती, या कवडीवरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं, थोड्या अक्षता अर्पण करायच्या, एक फूल तिथे ठेवून द्यायचं।
इतकं करून झालं की त्याच्यानंतर 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या. आपल्या घरामध्ये ज्या अख्ख्या खडा मसाल्यात लवंग असतात या 7 लवंगा घ्यायच्या. यातील 1 लवंग उजव्या हातामध्ये घ्यायचं. इच्छित मनोकामना व्यक्त करायची. 1 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. 2ही सेवा करून ते लवंग त्या कवडीच्या शेजारी ठेवून द्यायचं. पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं. पुन्हा असे व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून ते लवंग त्या कवडीच्या जवळ अर्पण करायचं. अशा 7च्या 7 लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कवडीच्या शेजारी ठेवून द्यायच्या आहेत. इतकं करून झालं, धूप दीप सगळं त्या कवडीला ओवाळायचं. त्याच्यानंतर तुळशी मातेला ओवाळायचं. आणि ही जी कवडी आहे ना, ही कवडी तुम्हाला तिथून 2 तासाने उचलायची. 2-3 तास हे असंच ठेवायचं. 2-3 तासानंतर तिथून ती कवडी उचलायची. तुळशीच्या पानात सगळं, तुळशीचं पान, कवडी जे हळदीमध्ये आपण मिक्स केलेले आणि लवंगा, 3ही गोष्टी उचलायच्या. लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधायच्या. घट्ट त्याला गाठ मारायची आणि तुळशीलाच ही बांधून टाकायची. ही जी छोटीशी पोटली तयार होईल ही तुळशीच्या एखाद्या फांदीला लावून द्यायची. आता हे किती दिवस ठेवायची? 21 दिवस. मंगळवारपासून सलग 21 दिवस तरी ही पोटली अशीच तुळशीला ठेवायची. फक्त 21 दिवस न चुकता रोज तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा. तिथे बसून व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. घरामध्ये आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, बरकत येण्यासाठी प्रार्थना करायची आणि घरातील दारिद्र्याचा नाश होण्यासाठी तिथे विनंती करायची. इतकं करायचं. या उपायाने काय होईल तर तुमच्या घरातील आर्थिक प्रगती झपाट्याने होईल. कवडीची माता लक्ष्मी स्वरूप असते. हळदीची घरात सकारात्मकता आणते. हळदीचे उपाय करून आपण आयुष्यात धनवंत होऊ शकतो. हळदीचे उपाय करून आपण धनाला आकर्षित करू शकतो. जेव्हा तुम्ही या कवडीला हळद लावून ती तिथे तुळशीच्या पानावर ठेवाल, बघा, तुळस जे भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करतं आणि कवडी जी माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते, या दोन्ही गोष्टी जेव्हा तिथे एकत्रित असतील तेव्हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघेही एकत्रित असतील. ठीक आहे. आणि जिथे हे दोघेही एकत्रित असतात त्या घरामध्ये धन, पैसा, वैभव सगळं भरभरून असतं. यासोबत जेव्हा लवंग जे माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जेव्हा तुम्ही एक एक लवंग माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकट स्तोत्राचं पठण करून एक एक लवंग जेव्हा तुम्ही तिथे अर्पण कराल, त्यासोबत माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्याप्रती ते जागृत होतील. आणि जेव्हा ते जागृत होतील तेव्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा ते त्वरित पूर्ण करतील. या 3ही गोष्टी जेव्हा तुम्ही एका लाल रंगाच्या फडक्यात बांधून तुळशीला बांधाल तेव्हा तुमच्या घरामध्ये सदैव पैशांचे मार्ग खुले होतील. घरात पैसा यायला लागेल. घराकडे धन आकर्षित होईल. तुमच्या घराचं बाहेरील बाधांपासून आणि वाईट शक्तींपासूनही संरक्षण होत राहील. आता हे तुम्ही अखंड बांधून ठेवू शकतात. 21 दिवसांनी तुम्ही हे एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यातही टाकू शकतात. आणि 21 दिवसात पुन्हा मंगळवार आला की पुन्हा सेम साहित्य घ्यायचं आणि त्या मंगळवारी पुन्हा हा उपाय करून पुन्हा तुळशीला ते बांधून द्यायचं. या उपायाने तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल. बघा, जिथे काहीच होत नव्हतं, कुठेच होत नव्हतं, नशीब साथ देत नव्हतं, तिथे नशीब साथ द्यायला लागेल. रोज कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा यायला लागेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.